आमच्या नेत्या पंकजाताईच्या दसरा मेळाव्यावर टीका करणाऱ्यांना मी सांगू शकतो की आज तुम्ही भगवान भक्तीगडावर या सावरगाव घाट येथे आणि हा मेळावा बघा, याची देही याची डोळा. हा मेळावा कसा आहे? बिनखर्चाचा आहे. एका फेसबुक पोस्टवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी स्वखर्चाने लोक येतात, कारण त्यांची श्रद्धा संत भगवान बाबा, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि साहेबांचा वारसा चालवणाऱ्या आमच्या नेत्या, लोकनेत्या आदरणीय पंकजाताई साहेबांच्यावर आहे. आणि म्हणून ताईसाहेब काय बोलतात त्यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी श्रद्धेनं लाखोच्या संख्येनं लोक येतात. बरं, ते कसे येतात? मिळल त्या वाहनानं, पायी दिंडीनं. म्हणजे विदर्भातून, पश्चिम महाराष्ट्रातून दरवर्षी हजारोच्या संख्येनं पायी दिंडीनं देखील येतात. स्वतःच्या भाकरी बांधून येतात. आणि हे पण सांगायला पाहिजे, तिथं खुर्च्या टाकल्या जात नाहीत, सतरंज्या नाहीत, चिखलावर देखील बसलेले असतात. आणि म्हणून कुठलंही व्यासपीठ नाही, गाजावाजा नाही, बिनखर्चाचा मेळावा. खरं म्हणजे सामाजिक करण्यामध्ये असा एकमेव मेळावा आहे ज्या मेळाव्याला कुठलाही खर्च नाही. आणि म्हणून विशेष म्हणजे या मेळाव्याला येताना पंकजाताईनं प्रत्येकाला आव्हान केलंय की पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तुमच्याकडं जे धान्य असेल, उदाहरणार्थ गहू, तांदूळ, ज्वारी, कडधान्य, हरभऱ्याची डाळ, अशा प्रकारचं धान्य आणावा आणि ते धान्य पूरग्रस्त मदतीला देता येईल. ही खऱ्या अर्थाने आमच्या नेतृत्वाची संवेदनशीलता आहे. आणि हेच संस्कार स्वर्गीय मुंडे साहेबांचे आमच्यावर आहेत. आणि खरंच हा मेळावा बिनखर्चाचा पाहायचा असेल तर साक्षात आज दुपारी 12 वाजता या सावरगाव घाट येते आणि बघा, याची देही याची डोळा.